हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील. कालच आपली 15 जून 2025ला महाराष्ट्र स्टेट परीक्षा झालेली आहे. त्यानुसार राज्यशास्त्र या विषयाचा पॉलिटिकल सायन्स या विषयाचा आपण आज एक्सपेक्टेड आपली आन्सर की काय असणार, संभावित प्रश्नांची उत्तरं नेमकी काय असणार आहेत ती आपण आत्ताच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. त्यानुसार तुम्हाला तुमचा स्कोअर काढणार आहे. चेक युअर स्कोअर नाव आणि नंतर तुम्हाला कळणार की नेमके आपण कुठे आहोत. ठीक आहे. पेपर अगदीच चांगला होता, मॉडरेट होता, अगदीच अवघडही नव्हता आणि सोपाही नव्हता, पण अगदीच अभ्यासू विद्यार्थ्यांना ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांच्यासाठी पेपर हा नक्कीच चांगला होता. ठीक आहे. तर त्या अगोदर अजून एक महत्त्वाची अनाउन्समेंट करणार आहोत की MS सेट 2026 करिता ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म पॉलिटिकल सायन्स या विषयासोबतच कंप्लीट कोर्समध्ये डेली लाईव्ह सेशन्स, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन, इम्पॉर्टंट ट्रिक्स घेणार आहोत. कोणकोणते विषय असतील यासोबतच कॉमर्स असेल, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री आणि इंग्लिशमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट 2026 प्रिपरेशन करत असाल तर या कंप्लीट कोर्स या ठिकाणी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 2026ला लवकरच सुरू होत आहे. फी स्ट्रक्चर काय आहे? फी आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 8,000 रुपये. या 8,000 रुपयामध्ये तुम्ही पेपर सेकंड सोबत पेपर फर्स्ट देखील करू शकता. त्यासोबतच ज्यांना पेपर फर्स्ट फक्त करायचा आहे 2026 नंतर त्यांच्यासाठी सुद्धा लाईव्ह सेशन, फुल सिलेबस, व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स, मॉक टेस्ट अवेलेबल असणार आहेत. फी स्ट्रक्चर आहे 3,000 रुपये, पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 2,500 रुपये. तर यासोबतच या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे आणि आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे आन्सर की आपण पाहणार आहोत. काय आहे आपली 2025ला झालेल्या पेपरची आन्सर की पॉलिटिकल सायन्स पेपर सेकंड, राजनीती विज्ञान. माझ्याकडे हा जून चा चा पेपर आहे, बरोबर. सी कोडचा पेपर आहे, त्यानुसार तुम्ही बघू शकता. ठीक आहे. प्रश्न पहिला असा आहे, चुकीचा पर्याय आपल्याला निवडायला सांगितलं होतं. बरोबर चूक हे आपण बघायचं होतं. चुकीचा नेमका पर्याय काय आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? काय दिलेलं आहे? सर जेम्स स्टुअर्ट डॅनहॅम आणि त्यांची बुक्स दिलेले आहेत, म्हणजे 1764 अँड इन्क्वायरी इंटू प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी, ॲडम स्मिथ 1776 इन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन, रुडॉल्फ हेबले 1951 सोशल मुवमेंट अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सोशियोलॉजी आणि लोरेंडा वॉन्स्टीन सॉरी 1840 द हिस्ट्री ऑफ मुवमेंट इन फ्रान्स आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? एकचं उत्तर आहे 4 आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, इसवी सन 2012 मध्ये रिओ द जानेरो इथे पार पडलेल्या पृथ्वी शिखर परिषदेमध्ये कोणत्या घटकावर भर देण्यात आल्या आहे किंवा देण्यात आलेला होता? तर शाश्वत विकासासाठी राजकीय सहमती मिळवणे, कार्बन उत्सर्जन रोखणे, ओझोनचा थर कमी करणे, कार्बन क्रेडिटविषयी जागतिक सहमती बनवणे. तर याचा आन्सर आहे 2चं 1 आहे. तिसरा प्रश्न आहे की शतकाच्या करारामध्ये खालीलप्रमाणे कोणाचा सहभाग आहे? ए मध्ये अझरबैजानमधील सॉकर आणि ब्रिटिश पेट्रोलियम, अझरबैजानमधील सॉकर आणि अमेरिकन पेट्रोलियम, कझाकस्तानमधील सॉकर आणि ब्रिटिश पेट्रोलियम, चौथा आहे उझबेकिस्तानमधील सॉकर आणि ब्रिटिश पेट्रोलियम. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. ठीक आहे. चौथा प्रश्न आहे, भारताने बुद्धिस्ट देशाबरोबर संबंध विकसित करण्यासाठी कोणत्या विद्यापीठाचा विकास केलेला आहे? तर 4चं उत्तर आहे दिल्ली विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ, तक्षशिला का बौद्ध, तर नालंदा विद्यापीठ. ठीक आहे. चुकीची जोडी ओळखायला सांगितलेले आहेत, संघटना दिलेत आणि त्याची इयर्स दिले. ब्रिक्स 2009, सार्क 1985, ओपेक 1963, आसियान 1967. चुकीची जोडी कोणती आहे? तर ओपेक 1963 ही चुकीची जोडी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, हिंदी महासागरातली आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी भारताने खालीलपैकी कोणती परिषद भरवली होती? इंडियन नेव्हल सिम्पोजियम, इंडियन नॅशनल परिषद, इंडियन सामरिक परिषद का इंडियन सामरिक सिम्पोजियम. तर 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए, इंडियन नेव्हल सिम्पोजियम. ठीक आहे. 7वा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटना केव्हा स्थापन झाली? त्याचा आन्सर आहे 1995 साली स्थापन झालेली आहे.
8वा प्रश्न आहे, लुक ईस्ट पॉलिसी खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी तयार केली होती? राजीव गांधी, आय.के. गुजराल, पी.व्ही. नरसिंहराव, मनमोहन सिंग. तर याचं उत्तर आहे पी.व्ही. नरसिंहराव. ट्रिम्सचे मूळ उद्दिष्ट आहे काय आहे? व्यवसायाची वाढ, देशी आणि विदेशी कंपन्यांची समान वागणूक, बहुराष्ट्रीय कंपन्यांवर नियंत्रण, वस्तूंच्या व्यापारात वाढ. 9चं उत्तर आहे बी, देशी आणि विदेशी कंपन्यांची समान वागणूक. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 10वा, दुसऱ्या शीतयुद्धामध्ये कोणत्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने नवशीतयुद्धाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले? 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे केनेडी, निक्सन, रेगन का कार्टर? उत्तर आहे रेगन. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय परराष्ट्र धोरणाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाहीयेत? ठीक आहे. परस्पर सहकार्य, शांततामय सहकार्य, परस्पर सार्वभौमत्वाचा आधार, विस्तारवाद. ए मध्ये 1 2 3, बी मध्ये 1 3 4, सी मध्ये 1 2 3 4 का डी 4 की ज्यामध्ये वैशिष्ट्य नाहीत असं आपल्याला विचारले. या प्रश्नाचं उत्तर आहे डी, विस्तारवाद नाहीये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी भारत USSR ने शांतता, मैत्री आणि सहकारी या करारावर स्वाक्षरी केली? 1971, 1972, 1973 का 1974? तर 1971 ला केलेली होती. पुढचा प्रश्न आहे 13वा, आशियान संदर्भात योग्य पर्याय निवडा. आशियान 1976 मध्ये स्थापन झाली. आशियानमध्ये 10 सदस्य आहेत. भारत हा आशियानचा संस्थापक सदस्य आहे का? आशियानची स्थापना 1967 मध्ये झाली. योग्य पर्याय आहे 13 डी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताने आंशिक चाचणी बंदी करार कधी स्वीकारला? बरोबर. 1962, 1963, 1964 का 1965? तर 1963 ला स्वीकारण्यात आलेला होता. गुजराल सिद्धांत यांच्याशी संबंधित आहे. भारताचे आण्विक धोरण, भारताचे ऊर्जा सुरक्षा धोरण, भारताचे पर्यावरण धोरण का भारताचे परराष्ट्र धोरण? तर डी उत्तर आहे भारताचे परराष्ट्र धोरण. पुढचा प्रश्न आहे, 7 शिखर परिषदेबाबत योग्य जोडी निवडा. पहिली शिखर परिषद काठमांडू, दुसरी शिखर परिषद ढाका, तिसरी शिखर परिषद बंगळूर, चौथी शिखर परिषद इस्लामाबाद. तर याचं उत्तर आहे चौथी शिखर परिषद, जी योग्य आहे इस्लामाबाद. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 17वा, संयुक्त राष्ट्रांशी संबंधित चुकीचा पर्याय निवडा. भारत हा संयुक्त राष्ट्राचा संस्थापक सदस्य आहे. विजयलक्ष्मी पंडित यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिले. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे का? संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमामध्ये भारताचे मोठे योगदान आहे. याचा आन्सर आहे सी आहे. 18वा प्रश्न, कोणत्या वर्षी हवामान बदलावरील आंतरशासकीय पॅनलची स्थापना करण्यात आली होती? तर 1985, 86, 87 का 88? तर 88 आहे. उइगुर लोकांचा वांशिक गट कोणत्या देशाशी संबंधित आहे? म्यानमार, बांगलादेश, चीन का व्हिएतनाम? चीनशी संबंधित आहे. तिस्ता नदी विवाद हा खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील विवाद आहे? विचचा आन्सर आहे भारत पाकिस्तान, भारत बांगला, भारत नेपाळ का भारत चीन? तर भारत बांगला आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्याच्या लोकसेवामध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवण्याकरिता राज्य उपाययोजना करील अशी तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? 55, 52, 56 की 50? 21 डी आहे, 50 मध्ये करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, नियंत्रक व महालेखा परीक्षकांचे वेतन यांच्या वेतना इतके असते. राष्ट्रपती, उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश का राष्ट्रपती उपराष्ट्रपती? 22 सी आन्सर आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी चुकीचे विधान कोणती आहेत? ठीक आहे. याचा आन्सर आहे पर्याय बघूया आपण की लोकसभेतून निवडून आलेल्या सदस्यांमधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला जातो. पंडित नेहरू यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस 1963 मध्ये केली. 1974 पासून लोकसभेमधून 15 तर राज्यसभेमधून 7 सदस्य या समितीवर निवडले जातात. याचं आन्सर काय आहे? 23चं आन्सर आपलं बी आहे. बी आणि बी असं आन्सर. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या भाग मध्ये निवडणूक आयोगाला संविधानिक दर्जा दिलेला आहे. 6, 10, 13 की 15? 15 मध्ये.
25 भारतीय संघराज्य हे सहकारी संघराज्य आहे असं कोणी म्हटलेलं आहे? मॉरिन जोन्स, केसी वियर, ग्रॅनविल ऑस्टिन का स्ट्रॉंग यांनी, CF स्ट्रॉंग यांनी म्हटलेले. तर त्याचा आन्सर आहे ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलेलं. पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेची पायाभूत संरचना हे तत्व सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या खटल्याच्या निर्णयामध्ये प्रतिपादित केली आहे? RS कोल्हो खटला, गोलोकनाथ खटला, केशवानंद भारती का SR मुंबई? केशवानंद भारती खटला. 27वा प्रश्न आहे, कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला? 1773 रेग्रुटिंग ऍक्ट, 1833 चार्टर्ड ऍक्ट, 1853 चार्टर्ड ऍक्ट का 1858 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट? तर 1833. ओके. 28 आहे, युनिस्ट मुस्लिम पार्टीने संविधान सभेच्या निवडणुकीत किती जागा जिंकल्या? 73, 1, 8 की 5? तर एकच जागा जिंकलेली होती. आता खालीलपैकी योग्य विधाने निवडा. राष्ट्रपती कोर्ट मार्शलने सैनिकी न्यायालयात झालेल्या शिक्षेला देखील माफ करू शकतात. राज्यपाल देखील कोर्ट मार्शलने सैनिकी न्यायालयात झालेल्या शिक्षेला देखील माफ करू शकतात. दया याचना करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क नाही. आणि जेव्हा राष्ट्रपतीने अगोदरच क्षमा याचनेचा अर्ज फेटाळला असेल तर पुन्हा एकदा अर्ज करून शिक्षेवर स्थगिती मिळवता येणार नाही. ठीक आहे, तर या प्रश्नाचं आन्सर आहे सी आहे. 30वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे? तर ही 243 क मध्ये करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? शिक्षणाचा हक्क 1947, मंडल आयोग 1967, LPG 1951 का स्वातंत्र्याचा हक्क? 31 चा आन्सर 3 आहे. 32 खालीलपैकी कोणता जात गट प्रभुत्वशाली जात म्हणून ओळखला जातो? तर पटेल, मराठा, रेड्डी आणि जाटव हा ओळखला जातो. 32 चा आन्सर 1 आहे. 33 खालीलपैकी कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत? काश्मीर, जम्मू, लडाख, दमण, तर सगळे आहेत, त्यामुळे वरीलपैकी सर्व. 33 4 आहे. 34 भारतीय राजकारणात काँग्रेस राज प्रक्रिया घडली आणि 1990च्या दशकात राज्य केंद्रित राजकारण महत्त्वाचे बनले. विधान आणि कारण दिले संकेत सूचीनुसार. या प्रश्नाचं उत्तर आहे 4. A आणि D बरोबर आहेत, पण R हे याचे कारण नाही. 35 मध्ये खालीलपैकी कोण केंद्र प्रभुत्व संघराज्याशी संबंधित आहे? त्याचा आन्सर आहे महात्मा गांधी. ओके. 36 खालीलपैकी कोणती नवसामाजिक चळवळ आहे? ठीक आहे, तर ती इकॉलॉजी मुवमेंट आहे, परिसृष्टी चळवळ 1970 नंतरची. पुढचा प्रश्न, भारतातील आर्थिक सुधारणा धोरणांशी कोण संबंधित आहे? 37वा प्रश्न आहे, जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, नरसिंहराव का गुलजारी नंदा? तर नरसिंहराव आहे. जोड्या जुळवायच्या आहेत, नेतृत्व आणि राजकीय पक्षानुसार आहे. स्टॅलिन, चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, ओमर अब्दुल्ला. कोणकोणत्या त्यांचे पक्ष आहेत? नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक, भारतीय तेलंगणा समिती का तृणमूल? तर याचा आन्सर आहे ए आहे. खालीलपैकी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याबाबतचे विधान असत्य आहे असं विचारले. ठीक आहे, VP सिंग उत्तर प्रदेश मुख्यमंत्री भारताचे होते. HD देवेगौडा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री व भारताचे पंतप्रधान. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री भारताचे पंतप्रधान आहेत. IK गुजराल हे पंजाबचे मुख्यमंत्री व भारताचे पंतप्रधान होते. हे खालीलपैकी विधान असत्य सांगायचं. D आहे. 40 खालीलपैकी कोणता पक्ष डावा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, भारतीय साम्यवादी पक्ष, मार्क्सवादी का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष? सी आन्सर आहे. 41 व्यवस्थापकांना ज्ञान कामगार म्हणून कोणी संबोधले? पीटर ड्रकर, लिकर्ट, बुकनॉन का ऑर्गर्सिस? पीटर ड्रकर आहे. 42 आहे, खालीलपैकी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इन टाइम ऑफ ट्रिब्युलन्स या पुस्तकाचे संपादक कोण आहेत? फ्रँक मॅरिनी, डुवाल्ड वॉल्डो, मोहित भट्टाचार्य का जॉन हनी? याचा आन्सर
वॉल्डो आहे, ड्वाइट वॉल्डो. खालीलपैकी कोणाचा विचार सार्वजनिक प्रशासनाचा सर्वव्यापी दृष्टिकोन आहे? हेनरी फयल, हर्बर्ट सायमन, थॉम्सन का लुथर गुलिक? तर लुथर गुलिक त्याचा आन्सर आहे. खालीलपैकी कोणते विचारवंताने संघर्ष हा चांगला किंवा वाईट नसतो आणि त्याचा नैतिकदृष्ट्या न्याय केला जाऊ नये असं कोणी म्हटलेलं आहे? MP फॉलेट, मेयो, बर्नार्ड का वॉल्डो यांनी? तर फॉलेट यांनी म्हटलेलं आहे. 45वा प्रश्न, खालीलपैकी कोणी ॲग्री आणि इंडस्ट्री हे वर्गीकरण केलेलं आहे? मॅक्स वेबर, ड्वाइट गोल्डनर का F ड्रिक्स? रिक्स यांनी केलेलं आहे. खालीलपैकी कोणाला अमेरिकन लोकप्रशासनाचे जनक मानले आहे? तर विड्रो विल्सन यांनाच मानलेलं आहे, लक्षात घ्या. 46चं एक आन्सर आहे. खालीलपैकी कोणी सायबरनेटिक क्षेत्रात प्रामुख्याने मांडणी केली? हेनरी फयल, रॉबर्ट विनर, चेस्टर बर्नार्ड का हर्बर्ट सायमन? तर बी आन्सर आहे, रॉबर्ट वेनर. बी आहे बरं का याचा आन्सर. ठीक आहे. प्रतिकार असतानाही एखादी व्यक्ती सामाजिक संबंधात आपल्या इच्छेप्रमाणे वागण्याची शक्यता असते अशी सत्तेची व्याख्या कोणी केली? फॉलेट, सायमन, वेबर का ड्रकर? तर वेबरनी केलेली आहे. खालीलपैकी कोण परिपक्वता अपरिपक्वतेचा सिद्धांत मांडलेला आहे? मॅच्युरिटी आणि इमॅच्युरिटीचा सिद्धांत मांडलेला आहे. मायग्रेसर, ॲग्रीस, हर्ट्झबर्ग का लिकर्ट? तर बी आन्सर आहे याचं. 50वा प्रश्न, सार्वजनिक प्रशासनाचा तौलनिक अभ्यास सुरू करण्याचे श्रेय कोणाला जाते? गुडनाव, रिग्स, विल्सन का मेयो यांना? तर रिग्स यांना जाते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आदेश चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीसाठी उपाय म्हणून वापरला जातो? ठीक आहे. बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, उत्प्रेक्षण का परिषद? तर बंदी प्रत्यक्षीकरण आहे. ए आन्सर आहे. ओके, ए आन्सर आहे बरोबर. आर्थिक विकासाचे कोणते प्रारूप 50च्या दशकात भारतात राबवण्यात आले होते? 52. एम.एन. रॉय, हायक, महालनोबिस का जयप्रकाशन? तर महालनोबिस होते. पुढचा प्रश्न, जवाहरलाल नेहरूंच्या मिश्र अर्थव्यवस्था प्रारूपात काय अभिप्रेत आहे? ठीक आहे. समाजवादी, उदारीकरण, खाजगीकरण का इंटरनेट शासन व्यवहार? तर 53चं समाजवादी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आयोगाने लोकपाल आणि लोकायुक्त यांच्या नियुक्तीसाठी प्रथम शिफारस केली? पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग, दुसरा वेतन आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग का दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग? हे आन्सर आहे. पुढचा प्रश्न, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? वीरप्पा मोइली, वसंतराव नाईक, PV पाटील का बाबूराव काळे? वीरप्पा मोइली होते. पुढचा प्रश्न, नरेगाकडे कोणत्या कारणासाठी एक पाऊल म्हणून पाहिले जाऊ शकते? कामाच्या अधिकाराची कायदेशीर अंमलबजावणी, समान वेतनाची कायदेशीर अंमलबजावणी, शिक्षण हक्काची कायदेशीर अंमलबजावणी का माहिती अधिकाराची कायदेशीर अंमलबजावणी? ए उत्तर. 57. केंद्रीय मंत्रिमंडळाने लोकसभेला सामूहिक जबाबदारी असण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगितली आहे? तर 75(3) मध्ये सांगितलेली आहे. खालीलपैकी सार्वजनिक धोरण निश्चितीचे बिगर राजकीय माध्यम कोणते? कायदेमंडळ, निवडणूक, कार्यकारी का नागरी समाज? तर नागरी समाज आहे. पुढचा प्रश्न, सार्वजनिक धोरणातील प्रक्रियेवर कोण अधिक लक्ष केंद्रित करते? शासन व्यवहार, क्रांती, सैनिक का गुरिल्ला युद्ध? शासन व्यवहार करते. एखाद्या संस्थेची पारदर्शकता आणि तिच्या भागधारकाप्रती उत्तरदायित्व वाढवण्यात कोणाची महत्वाची भूमिका आहे? तर ती सोशल ऑडिटची आहे. सिटिझनशिप अँड सोशल क्लास हे पुस्तक कोणी लिहिले? कुणी? यांनी लिहिलेलं आहे. ओके. रॉल्स, विल कमेलिका, मायकल सँडल का TH मार्शल? TH मार्शल यांनी लिहिलेलं आहे. खालील विचारवंतापैकी कोणाला सहसा पुराणमतवादी विचारवंत मानले जाते? तर डेरिडा, ह्यूम, चॉम्स्की का शूमाकर? ह्यूम यांना मानले जाते. खालीलपैकी कोणत्या विचारवंताने विचारधारेचे वर्णन भ्रामक जाणीव असं केलेलं आहे?
कार्ल मार्क्स, कार्ल प्रॉपर, हेगेल का बोधिन? कार्ल मार्क्स यांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विचारवंताने सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडलेली आहे? टी.एच. ग्रीन यांनी मांडलेली आहे. जर्मन सामाजिक लोकशाही यांनी विकसित केली? एडवर्ड बर्नस्टाईन यांनी विकसित केलेली आहे. आधुनिक सभ्यतेतील असमानतेच्या समस्येकडे तपशीलवार लक्ष देणाऱ्या सर्वात आधीच्या विचारवंतापैकी एक होता. कोण होता? तर रुसो होता. धृणत्व ही संकल्पना कोणी विकसित केली? अँटोनियो ग्राम्सी यांनी विकसित केली. पुरुषांनी तयार केलेल्या पुरुषप्रधान संस्था या निसर्गाला मोठा धोका या स्त्रीवादाच्या खालीलपैकी कोणत्या प्रवाहाचा मुख्य तर्क आहे? तर तो पर्यावरणीय स्त्रीवाद हा मोठा तर्क आहे. त्याचं उत्तर आहे डी आहे. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानाचा शोध ही शक्तीच्या शोधाची अभिव्यक्ती आहे असा युक्तिवाद यांनी मांडला? कोणी म्हटला? तर मिशेल फुकल्ट यांनी मांडला. पुढचा प्रश्न, द रिअल वर्ल्ड ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक यांनी लिहिले? कोणी लिहिले? तर मॅकफर्सन यांनी लिहिले. सी.बी. मॅकफर्सन यांनी लिहिले. पुढचा प्रश्न, सामाजिक बदल समजून घेण्यासाठी मुख्य घटक म्हणून अँटोनियो ग्राम्सी यांनी ऐतिहासिक गटची संकल्पना मांडली. या संकल्पनेचा संदर्भ काय? तर याचं उत्तर ए आहे, सत्ताधारी अभिजात वर्ग आणि सर्वहार वर्ग यांच्यातील युती. 72 चिनी गृहयुद्धाच्या काळात माओ झेडंग यांनी रेखांकित केलेल्या लष्करी रणनीतीमध्ये गनिमी युद्धाचा वापर आणि ग्रामीण भागात पायाभूत क्षेत्राची स्थापना यांचा समावेश होते. ही रणनीती सामान्यतः काय म्हणून ओळखली जाते? तर ही रणनीती पीपल वॉर म्हणून ओळखली जाते. खालील विधान कोणी केले? कायदे हे न्याय आणि अन्याय नियम आहेत. अन्यायकारक काही प्रतिष्ठित केले जात नाही हे कायद्याच्या विरोधात नाही का? हे कोणी स्टेटमेंट केलेलं आहे? तर ते हेगेलने केलेलं आहे. पुढचा प्रश्न, बळाच्या वापराची कायदेशीर मक्तेदारी असलेल्या राष्ट्रराज्याची आधुनिक संकल्पना मांडण्याचे श्रेय कोणास जाते? तर ते कार्ल मार्क्स यांना जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हेगेलच्या कल्पनेतील मनाचे सर्वोच्च संभाव्य यश कोणत्या सामाजिक जीवनात व्यक्त होते? तर ते समकालीन प्रशीय राज्य. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विचारवंताने असे प्रतिपादित केले की नागरिक आपल्या संरक्षणासाठी राज्य निर्माण करते आणि राज्य अपयशी ठरल्यास त्यांना प्रतिकार करण्याचा अधिकार असतो? तर ते जॉन लॉकने म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न, नागरिक एक स्वतंत्र आणि स्वायत्त व्यक्ती आहे हे विधान कोणत्या लेखकाने मांडलेले आहे? तर ते रुसोनं मांडलेलं आहे. स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर आणि मनावर व्यक्ती ही सार्वभौम आहे हे कोणत्या तत्त्वज्ञाचे विधान आहे? तर याचा आन्सर आहे बी आहे, जॉन स्टुअर्ट मिलचे विधान आहे. 79 कोणता विचारवंत असे मानतो की व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकार स्वार्थाला बळ देतो? हॉब्स आन्सर आहे त्याचं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संकल्पना अना अरेंट यांच्या राजकीय विचारांचा मध्यवर्ती विचार आहे? टोटलिझम आहे, निरंकुशवाद. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून कोणी नाइटहुड पुरस्कार परत केला? रवींद्रनाथ टागोरांनी. हे परत जुळवायचं आहे आपल्याला. कौटिल्य, एम एन रॉय, जयप्रकाश नारायण, अरविंद आणि यादी दुसरे, संपूर्ण क्रांती, आध्यात्मिक राष्ट्रवाद, मंडल सिद्धांत, मूलग्राही मानवतावाद. तर 82 उत्तर आहे सी आहे. सी आन्सर आहे. ठीक आहे. 84 खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी लिहिला आहे? ठीक आहे. कोणता ग्रंथ? तर रानडे गांधी आणि जीना लिहिलाय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. जवाहरलाल नेहरू हे पंचशील धोरणाचे शिल्पकार होते. बाळ गंगाधर टिळक यांनी संमती वयाच्या कायद्याचा विरोध केला. जयप्रकाश नारायण यांनी चौखंबा राज्य ही संकल्पना मांडली का? एम के गांधी यांनी विश्वस्त संकल्पना मांडली. तर चुकीचं विधान सी आहे, आन्सर सी आहे. एम के गांधी यांनी सत्याग्रहीसाठी सांगितलेल्या नियमाच्या संदर्भाने खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर 85चा आन्सर काय आहे? तर सी आन्सर आहे. ठीक आहे. 86 आहे, डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी कोणत्या आवश्यक अटी सांगितल्या आहेत?
आणि खाली दिलेल्या संकेत सूचीचा वापर करून उत्तर निवडायचं. तर 86चं आन्सर काय आहे? डी आहे, ACD. पुढचा प्रश्न 87 काम, अर्थ, धर्म आणि मोक्ष ही मनुष्याची 4 उद्दिष्टे कोणी सांगितलेली आहेत? तर ही दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेले आहेत. पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय राजकीय विचारवंताने दी लीग ऑफ रॅडिकल काँग्रेसमन ही काँग्रेसमनची स्थापना केली? एम.एन. रॉय. सी आन्सर आहे. राजकीय विचारवंत बर्नी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर तारीफ-ए फिरोजशाही. ओके. पुढचा प्रश्न खालीलपैकी जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या विचाराशी योग्य असे विधान कोणते आहे? खाली दिलेल्या पर्यायामधून उत्तर निवडायचे. 90चे आन्सर जे आता जे कोड दिले त्याच्यानुसार बघा डी आहे, जयप्रकाश नारायण. ठीक आहे. आता 91वा प्रश्न थोडासा इकडे आहे, थोडंसं तुमच्या याच्यामध्ये दिसेल, मी मोठ्याने वाचून दाखवते, लक्ष द्या आणि त्याच्यानुसार ते आन्सर हे करा. ठीक आहे. थोडंसं दिसत नाही पण मी वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला किमान कळेल की त्याचा आन्सर काय असणं अपेक्षित आहे. आयडेंटिटी द करेक्ट स्टेटमेंट आहे. योग्य विधान निवडायचे. नवसंस्थात्मीकरण शासनाच्या औपचारिक संस्थावरती भर देते. संस्थाकीकरण संस्थांच्या सामाजिक दृष्टिकोनाच्या विकासावर भर देते. नवसंस्थात्मीकरण संस्थांच्या सामाजिक दृष्टिकोनाच्या विकासावर भर देते. तर नवसंस्थात्मीकरण 19व्या शतकात उदयास आले. तर 91चं जर आन्सर बघितलं तर ए आहे बरं का. इथं आता क्लिक नाही करताना पण ए आहे, लक्षात ठेवा, जे की नवसंस्थात्मीकरण शासनाच्या औपचारिक संस्थावर भर देते. हे दोनच प्रश्नांचं थोडंसं हे झालेलं आहे, 2 पेजचं. 92 वरती काय तर आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी लढा कोणत्या प्रकारचा होता? अहिंसक, सशस्त्र, लोकशाही का क्रांतिकारी? तर ते 92चं उत्तर आहे की आम होता, सशस्त्र होता. आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी लढा हा सशस्त्र होता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 93 आहे. हे एकच पेज आहे बरं का, इतकंच आहे, बाकी नंतर नसेल. युरोपीय राज्यात राष्ट्रवादाला कारणीभूत ठरणारी घटना ओळखायची. ही ग्रेट ब्रिटन मॅग्ना कार्टा, फ्रान्स फ्रेंच राज्यक्रांती, जर्मनी अभिजनांचा असंतोष, इटली जॉर्जिया मेलेनियाचा विजय. तर याचं जे आहे आन्सर घटनाची ओळखायची त्याचं बी आन्सर आहे. ठीक आहे, फ्रान्स फ्रेंच रिव्हॉल्युशन. 94 आहे. बुर्जवा मूल्यांना तिलांजली देणारा नवा माणूस घडवणे हे कोणाचे उद्दिष्ट होते? महात्मा गांधी, लेनिन, माओ त्से-तुंग का फिडेल कॅस्ट्रो? तर हे लेनिनचं होतं. लेनिन लक्षात ठेवा, बी आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे पाकिस्तानातील शेवटचा लष्करी हुकुमशहा कोण होता? अयूब खान, याह्या खान, झिया उल हक का परवेज मुशरफ? तर त्याचा आन्सर आहे परवेज मुशरफ. थोडंसं हे आन्सर हे पेपर पाठवताना हे नंतर पाठवलं गेलं त्यामुळे त्यात ऍड झालेलं आहे. आन्सर लक्षात ठेवा नेमकं काय ते सांगितलं ते. ठीक आहे. ओके. आता पुढचा 96वा प्रश्न भारतातील आणीबाणीच्या अधिकारांच्या संदर्भात योग्य विधान ओळखा. तर 96चं आन्सर जे आहे योग्य विधान ओळखायला सांगितलं तर ते ए आहे. ए आहे त्याचा आन्सर. 97 बांगलादेशाचे संस्थापक कोण मानले जाते? 97चे आन्सर बी आहे, शेख ए.आर. रहमान आहे. ठीक आहे. 98 कोणत्या वित्तीय संस्थांनी सर्व विकसनशील देशांना मदतीचा हात दिला? रिझर्व्ह बँक, ब्रिटन वूड्स संस्था, एशियन डेव्हलपमेंट बँक का युनिसेफ? तर ब्रिटन वूड्स संस्था. पुढचा प्रश्न आहे अभिजात वर्गाकडे सत्ता केंद्रित झाली तर त्याचा तोटा कोणता? मर्यादित राजकीय जबाबदारी, लोकशाही मूल्याचे भरणपोषण का कार्यक्षमता? मर्यादित. ए आन्सर आहे. लास्ट क्वेश्चन योग्य विधान ओळखायचे. उदारमतवादी लोकशाहीत स्वतंत्र निवडणूक यंत्रणा आवश्यक आहे. उदारमतवादी लोकशाहीत निवडणूक यंत्रणेचा प्रमुख निवडून येतो. उदारमतवादी लोकशाहीत राजकीय पक्ष निवडणूक यंत्रणा नियंत्रित करतात आणि उदारमतवादी लोकशाहीत निवडणूक यंत्रणा आवश्यक असते. तर 100चं आन्सर आहे 1 आहे. ठीक आहे, 1 आन्सर आहे.
ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण आजच्या सेशनमध्ये महत्त्वाची आन्सर की आपली आलेली होती ती आपण पाहिलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता काय करायचं की आन्सर की तुम्ही चेक करा. सगळे आन्सर तंतोतंत बरोबर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदीच चुकीचे नसेल असं म्हणणार नाही, पण प्रयत्न केलेला नक्की आहे की जास्तीत जास्त उत्तर बरोबर असतील आपली. आणि आपला कट ऑफ किंवा कट ऑफचं सेशन आपलं होईलच, पण जोपर्यंत तुमचं मेरिट किती आलेलं आहे किंवा तुमचे मार्क्स किती आहेत हे कळत नाही तोपर्यंत कट ऑफ काढता येणार नाही. त्यासाठी नेमके तुम्हाला किती मार्क्स मिळाले, पॉलिटिकल सायन्स आणि पेपर फर्स्ट असे दोन्ही मिळून तुमचे किती पर्सेंट आले किंवा किती टोटल आले हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून पुढचं सेशन आपलं नेमकं किती कट ऑफ असेल त्याच्यावरती असेल. ठीक आहे, तर आजचं सेशन चेक करा तुम्ही आन्सर की आणि नक्की कमेंटमध्ये स्कोर कळवा. ठीक आहे, धन्यवाद.